राम ज्ञानेश्वर महाराज की जय। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। योगस्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया। इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया। विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। यच्छसि तथा कुरु। इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया। विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा मानवी देहाला प्राप्त झाल्यानंतर जी कृतकृत्यता प्राप्त व्हावी किंवा मोक्ष सुख जीवनमुक्ती देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त व्हावं आणि ही जीवन मरणाची परंपरा कायमची संपुष्टात यावी यासाठी जे कोणी साधकजन या ठिकाणी मुमुक्षु अवस्थेमध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करण्याला प्रवृत्त झाले त्यांच्यासाठी हा गीता ग्रंथ जो आहे ह्या गीता ग्रंथाचं आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत आता उपसंहारापर्यंत आलेलो आहे। कारण या ठिकाणी मागचा झालेला जो विषय आहे तो विषय भगवान सांगतात की तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात परां शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम इति आपण कोणत्या गोष्टीची इतिश्री झाली म्हणजे शेवट झाला परिसमाप्ती झाली। तसं मागच्या श्लोकाने जो याची परिसमाप्ती होऊन भगवान या ठिकाणी अर्जुनाला या उपसंहारामध्ये असं सांगतात की इति ते ज्ञानम आख्यातम। आम्ही तुला हे जे ज्ञान आहे ज्ञान म्हणजे कोणतं की आपल्या मोक्षप्राप्तीसाठी लागणारं ज्ञान ते ज्ञान म्हणजे कोणतं जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते ज्ञान म्हणजे कोणतं जगन्मिथ्यात्व ज्ञान ते ज्ञान म्हणजे कोणतं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य जगताचं मिथ्यात्व आणि ब्रह्माचं सत्यत्व आणि जगताचं मिथ्यात्व। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हे त्या ज्ञानाचं स्वरूप आहे। म्हणून भगवान सांगतात की हे ज्ञानम आख्यातम हे आसमंतात ख्यातम ख्यात शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्धी। हे जे ज्ञान आहे हे आपल्याला बाहेरून कुठून आणावं लागत नाही ते आपल्या स्वतःचं ज्ञान हेच आपलं खरं स्वरूप आहे आपणच ज्ञानरूप आहोत म्हणून हे ख्यातम आहे। परंतु हे जरी सामान्य रूपाने आपल्याला हे ज्ञान असलं तरी विशेष रूपाने अज्ञान असतं आणि त्या विशेष रूपाचं अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला शास्त्राचं साह्य आणि गुरूंचं साह्य पाहिजे आणि गीता हे शास्त्र आहे। म्हणून हे ज्ञान सांगितलं म्हणजे हे गीताशास्त्र मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आणि ते आसमंतात ख्यातम सर्वांगाने सांगितलं की आत्तापर्यंत मनुष्य जीवनामध्ये परमार्थ पथिकाला जीवनामध्ये कोणतीही शंका राहू नये अशा प्रकारचं निश्शंक तू व्हावं आणि संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। या ठिकाणी तुला कोणताही प्रमाणगत संशय राहू नये प्रमेयगत संशय राहू नये विपरीत भावना राहू नये आणि तुला आत्म्याचा साक्षात्कार आत्म्याची स्वानुभूती तुला व्हावी अशा प्रकाराने हे ज्ञान सांगितलं। याचा अर्थ हे जे ज्ञान आहे एक व्यावहारिक ज्ञान आहे आणि हे परमार्थिक ज्ञान आहे।
व्यावहारिक ज्ञानामध्ये फक्त आपल्याला जे काही जीवनामध्ये स्वामी महाराज सांगायचे की दुपारची भ्रांती निवृत्त होते, फार झालं तर या ठिकाणी कधीकधी व्यावहारिक ज्ञान असूनही त्या माणसाला प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर प्रयत्न करूनसुद्धा त्याला दुपारची भ्रांतीसुद्धा निवृत्त करता येत नाही, अशी स्थिती आहे. परंतु ही फक्त दुपारची भ्रांती दूर करणारी किंवा दुपारची भूक निवारण करणारी सगळी ज्ञान आहेत. आणि हे जे ज्ञान आहे अध्यात्मविद्या विद्यानाम, ही विद्या अध्यात्मविद्या आहे. आत्मानम अधिकृत्य इति अध्यात्मम, आत्मसंबंधाने विद्या आहे. आणि ह्या विद्येपासून परमपुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त होतो. आणि त्या प्राप्तीचं साधन हे शंसनात इति शास्त्रम, त्याचं प्रतिपादन करणारं हे गीताशास्त्र आहे. आणि भगवान आता सांगतात अर्जुनाला इति ते ज्ञानम आख्यातम. हे मी तुला सर्वांगाने सांगितलं, म्हणजे कोणत्याही प्रकारची शंका तुझ्या अंतःकरणात राहू नये. आणि तुला ज्याला निरंकुशा तृप्ती असं म्हणतात, निर्विषय निर्विशेष असं अनिर्वाच्य आणि निरतिशय व्यापक आणि स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा प्रकारचा आत्मतत्व तुला तळ हाताच्या आवळ्यासारखं मी स्पष्ट दाखवलेलं आहे, म्हणजे प्रतिपादन केलेलं आहे. इति ते ज्ञानम आख्यातम. आणि हे ज्ञान सगळ्या विद्या मिळतील, पण सगळ्यात विद्या मिळणं ह्या दुर्लभ विद्या असेल तर ती ही अध्यात्मविद्या आहे. आणि ते ज्ञान मला तुला गुह्यात गुह्यतरम, ज्या ज्या काही गोष्टी गुह्य म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य आहेत, म्हणजे अत्यंत रहस्यमय आहेत, एखाद्या विरळ्याच अधिकाऱ्याला ते प्राप्त होतात. या ठिकाणी दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मुमुक्षुत्वम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. ह्याच सगळ्या गोष्टी कठीण आहेत. मनुष्य जन्म नंतर मुमुक्षुत्व प्राप्त होणं आणि त्याची पूर्तता करण्यासाठी महापुरुषाचा आश्रय मिळणं. त्या महापुरुषाचा आश्रय मिळाल्यानंतरही ती विद्या महापुरुषांची तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. त्या ज्ञानीपुरुष आपल्याला उपदेश देतील, परंतु त्याच्यासाठी आपल्याजवळ महत्त्वाचं पाहिजे प्रणिपात, म्हणजे अत्यंत नम्रता पाहिजे. कारण ही जी विद्या आहे ती विनयाने शोभते, विद्या विनयेन शोभते. ह्या ठिकाणी हा जो अधिकारी आहे तो सुद्धा नम्रता त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यांनी जे नमस्कार करतो आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे, त्या न मे इति नमः असं सांगितलेलं आहे. माझं काहीच नाही, मी सर्वस्व तुम्हाला शरण आलेलो आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयः चान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, जेणेकरून माझं कल्याण होईल असं तुम्ही मला सांगा, अशी अर्जुनाने शरणागती केलेली आहे. अहम ते शिष्याः, मी तुमचा शिष्य आहे. माम त्वाम प्रपन्नम, मी शरणागत झालेलो आहे. आता माझं स्वतःची इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं मी तुम्हाला समर्पण केलेलं आहे. अर्थात त्याचं सर्पण राख केलेले आहे. माझा मी न राहिलो या भूमिकेतून आलो, तुम्हाला शरणागत झालो. आणि त्यावेळेला हे जे ज्ञान आहे हे ज्ञान श्रीगुरु सांगत असताना आपल्या ठिकाणी कधी बुद्धिमांद्य कुतर्क विपर्यय दुराग्रह अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे प्रतिबंध असू शकतात. त्या सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती हे श्रीगुरु करत असतात. आणि त्याप्रमाणे भगवंतानी हे ज्ञान मिळणं इतकं कठीण असलं, त्यांनी सांगितलं बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. अनेक जन्माच्या शेवटी ह्या जर आपलं सर्व प्रकारचे अनंत जन्माची पुण्याई फलीभूत झाली किंवा फल देण्याला सन्मुख झाली, तर अशा वेळेला गुरूंची भेट, त्यांनी केलेला उपदेश, त्या उपदेशाचं ग्रहण आणि संशय विपर्यय रहित अशी त्याची स्वानुभूती आपल्याला होत असते. आणि ही गोष्ट भगवान सांगतात हे गुह्यात गुह्यतरम. आणि हे पण मया, या ठिकाणी माया म्हणजे माझ्याद्वारा, याचा अर्थ मी हे सांगितलं असं नाही, तर या ठिकाणी तुझाही अधिकार असा होता की त्या अधिकारामुळं अधिकारी पाहिल्यानंतर जसं आईला आपलं बाळ
भुकेलेला आहे असं पाहिल्यानंतर जसं तिला ओरसून येतं, म्हणजे तिचा पान्हा दाटून येतो, त्याप्रमाणे माझ्या अर्जुनाला हे ज्ञान मी सांगितलंच पाहिजे. अशा प्रकाराने याच्यामध्ये अर्जुनाचा अधिकार पण दिसून येतो. आणि त्या अधिकारानुसार भगवान परमात्मा म्हणतात की गुह्यात म्हणजे गोप्यात गोप्यम, रहस्यमय असा अर्थ मी तुला सांगितलं. आता या ठिकाणी सांगतात की हे ज्ञान सांगितलं असं म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? न्यायते अनेनैते ज्ञानम, ज्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही वस्तूचं ज्ञान होतं, ज्याच्यामुळं त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे कोणत्याही वस्तूचं यथार्थ ओळख होते. आता ही गीता हे ज्ञान आहे. गीतेला इथं इदम ज्ञानम सांगितलं, वास्तविक सांगितलं काय? गीताशास्त्र सांगितलं. आणि त्याला म्हणतात की गुह्यात गुह्यतरम ज्ञानम, मी तुला हे ज्ञान सांगितलं. गुह्यात गुह्य ज्ञान हे गीताशास्त्रात सांगितलं, म्हणजे गीताशास्त्रालाच ज्ञान असं म्हटलं. कारण न्यायते अनेन इति ज्ञानम, ज्याच्यामुळं आपल्याला हे ज्ञान होतं त्यालाही ज्ञानच म्हणतात. ज्याच्यामुळं म्हणजे काय? गीतेमुळं आपल्याला हे ज्ञान झालं, म्हणून त्याला देखील का गीताशास्त्राला देखील या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता ते म्हणतात की मी तुला एतत यथोक्तम शास्त्रंच यथोक्तम अर्थजातम अशेषेण समस्त विमृश्य विमर्शनम आलोचनम कृत्वा मया सर्वज्ञेन ईश्वरेन उक्तम. आता मी सांगितलं, याच्यामध्ये भगवान आणखी सांगतात, अर्जुना तुझा अधिकार आहे आणि तुला सांगणारा मी ईश्वर आहे आणि मी सर्वज्ञ असणारा ईश्वर आहे. म्हणजे हे गीताशास्त्र संपूर्ण सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या भगवान, संपूर्ण जगाचा नियंता, उत्पत्ती स्थिती लय करता, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिसंपन्न, भक्तवत्सल असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याने हे शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त गीताशास्त्र समजून घ्यायचं, बाकी इतर शास्त्राची गरजसुद्धा नाही. असं माऊली सांगतात, जाणतिया सवा गीताची एकी सेवा, काय करायला अगवा शास्त्री एरी. असे हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र मी तुला सांगितलं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, गुरूंची शरणागती केल्यानंतरही त्याच्या ठिकाणी ही आणखी विशेष लागतं, त्याच्या ठिकाणी श्रद्धातिशय लागतो. म्हणून हे ज्ञान प्राप्त होताना अजून पुन्हा भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं काय? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रिया. सगळ्या जीवनामध्ये आपलं तत्परायण असणं म्हणजे तेच माझं परम आयन म्हणजे प्राप्य आहे. जगामध्ये माझ्या जीवनात मला केवळ ब्रह्मज्ञानच संपादन करायचं आहे असा तत्पर पुरुष असला पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानाची इच्छा असेल आणि संयतेंद्रिय नसेल, म्हणजे समाधी षटक ज्याच्या ठिकाणी आहेत, शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा यांनी संपन्नता आहेत, पण या व्यतिरिक्त हे विवेक वैराग्य आणि मुमुक्षुत्व यांचंही उपलक्षण आहे. गुरु इकडे आहे स्वामीजी, इकडे इकडे इकडे. हे विवेक वैराग्य मुमुक्षुत्व ह्या सर्वांचंही उपलक्षण आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात, हे मी शास्त्र तुला सांगितलं, त्याचा अर्थ म्हणजे शास्त्राचा विषय मी तुला पूर्णपणे सांगितला. आणि या ठिकाणी तुला आता जशी इच्छा असेल, यथा इच्छशी तथा करू, तुला जे वाटतं त्याप्रमाणे कर. याविषयी हे जे 18व्या अध्यायाचं गीताभाष्य आहे, तर त्या गीताभाष्याचं आपण पाहिलं तर त्याच्याविषयी गीता रहस्य नावाचा लोकमान्य टिळकांनी पूर्वी गीतेवर एक टीका मराठी भाषेतून केलेली. ती जवळजवळ संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध टीका झाली, परंतु त्याच्यामध्ये कर्माने मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जो काही आपला सनातन वैदिक परंपरेचा सिद्धांत आहे का मोक्ष ज्ञानानेच होतो. काय? ज्ञाने ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष होतो, कर्माने होत नाही. हे मत खंडित आहे. पण त्या संबंधाने थोडासा लोकमान्य टिळक म्हणजे गीता रहस्यकार यांच्याविषयीची थोडी एक टिप्पणी म्हणून थोडीशी वाचतो, धावती.
आता या श्लोकावर अर्जुन जे म्हणतात ना, अर्जुनाला भगवान म्हणतात यथा इच्छसी तथा करू. हे सगळं ज्ञान मी तुला आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. ह्या शास्त्राचा तू पूर्णपणे विचार कर, मी जे आता सांगितलं, आणि विचार करून तुला जे वाटतं ते कर. जे वाटतं ते कर म्हणजे यथा इच्छसी तथा करू हे वाक्य सरळ दिसतं. जशी तुझी इच्छा असेल तसं कर. अर्जुनाने पाठीमागं विचारलेले काय, व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धिमोहय शिवमे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयहम आपनुयाम. असं सांगितलं की मी या ठिकाणी त्यांनी सांगितलं अर्जुनाने की जेणेकरून माझी बुद्धी मोहामध्ये घोटाळ्यात संशयापन्न होणार नाही अशा रीतीनं मला तू सांग. आहे की नाही. मला उलट मोहयशी, उलट मी मोहाची निवृत्ती करण्यासाठी तुझ्याकडे आलो, आणि तू जर मला आणखीन मोह वैचित्य आणखीन विपरीत भावनेत घालशील तर मग मला कोण आधार आहे. तेव्हा या ठिकाणी माझ्या अधिकारासाठी काय, तोच विषय 3ऱ्या अध्यायात अर्जुन काय म्हटला, व्यामिश्रेणे व वाक्येनं. आणि 5व्या अध्यायात पुन्हा तोच प्रश्न विचारला. कोणता प्रश्न विचारला, पहिल्यांदाच तो एका वेळेला मला कर्म सांगतोस आणि एकदा ज्ञान सांगतो, कर्मत्याग सांगतो, आणि त्यामुळं संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच शंसशी यत श्रेयो यतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तू एकदा कर्मयोग सांगतो, स्थितप्रज्ञ दर्शन ऐकल्यानंतर कर्मसन्यास वाटतो, 3रा-4था अध्याय ऐकलं की कर्म योग वाटतो. तेव्हा माझ्या कल्याणासाठी तदेकम वद निश्चित्य, ज्यांनी माझं कल्याण आहे तेच तुम्हाला सांग, असा अर्जुन भगवंताला म्हणतो, माझ्या कल्याणाचा मार्ग. आणि त्यासाठी भगवान पुढं सांगायला प्रवृत्त झाले आणि संपूर्ण गीता ही सांगून झाली. आता भगवान त्याला म्हणतात इतिते ज्ञानम आख्यातम. या ठिकाणी मी तुला ज्ञानाची चर्चा सर्व प्रकाराने सर्वांगपूर्ण आणि करून, केवळ नुसती चर्चा केली नाही तर गुह्यात गुह्यतरम, अत्यंत गुह्य असणारं जे आत्मतत्व आहे ते जेणेकरून करतलामलकवत तुझ्या बुद्धीवर आरूढ होईल अशाही प्रकाराने सांगितलेलं आहे. आता काय आहे, यात तू जो म्हटला होता, चांगलं बघा, तू जो म्हटला होता की माझ्यासाठी कोणतं चांगलं आहे, कारण काय आहे, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. आता हा अधिकार जो आहे ना, हा अधिकारसुद्धा फलबलकल्पी आहे, फळावरून त्याचा निश्चय करावा लागतो. आता तू काय करशील, कोणतं करावं याविषयी पुन्हा जर मी सर्व सांगितलं तर यथा इच्छशी का असं भगवान म्हटले असते का, तू हे कर असं म्हटले असते. तसं म्हणत नाही त्याला, तू यथा इच्छशी तथा करू, तुझी जशी इच्छा असेल तसे कर. ह्या म्हणण्याचा आशय भाष्यकारांच्या नरूप असा दिसतो की तुझं म्हटलं होतं का मला ज्ञान कर्मयोग का कर्मसन्यास, तर आता तू कर्मसन्यास घे किंवा कर्म योग कर, कोणतंही कर्मात अनुष्ठान कर, परंतु हे कसं, तर मी जे सांगितले त्याच्याविषयी जर तू काय कर, विचार कर, आणि ह्या विचारातून तुझ्या अधिकारानुरूप तू त्याचं अनुष्ठान कर असं दिसतं. कारण का, यथा इच्छेशी तथा करू, तुझी जी इच्छा असेल ते कर. हे जर होतं तर पहिल्यांदा भगवंतानी त्याला कशाला म्हटलं असतं की तू मोठ्या पांडित्याच्या गोष्टी करतो आणि युद्धामधून पलायन करायला पाहतो. कोणतं श्लोक आहे ते की अशोचानन व शोचस्तोम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून गतासूंश नानुशोचंती पंडिता, असं सांगितलं. युद्ध करणं तस्मात युद्धस्व भारत असंही सांगितलं. पुन्हा मध्ये कर्म संन्यासाचाही विषय सांगितला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचा, किंवा तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. असं हे सगळे उपदेश म्हणजे कर्मयोगाचंही वर्णन सांगितलं, कर्मसन्यासाचंही वर्णन सांगितलं. याचा अर्थ याच्यामध्ये असं भागवतामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आपण अनेक वेळा चिंतन करतो. आता प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची लोक समोर आहेत, आणि त्या समोरच्या लोकांना उद्देशून शास्त्राने ही 3 कांड किंवा गीताशास्त्राने 3 कांड सांगितलेले. कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे.
तीन कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. आता इथं आल्यानंतर यथा इच्छेशी तथा कुरु आपल्याला दिसतं. तुझी जशी इच्छा असेल तसं कर असं अर्जुनाला सांगितलेलं दिसतं. आणि भागवतामध्ये याचं स्पष्टीकरण नाथ महाराजांनी जणू काही ह्या संपूर्ण गीतेच्या विषयाचं कांडत्रयाचं कोण अधिकारी आहे यासाठी हा अधिकारी नाथ महाराजांनी सांगितला की हे जे कर्मकांड, उपासनाकांड किंवा भक्तिकांड आणि ज्ञानकांड, हे तीन कांड जे आहेत त्या तीन कांडाचे तीन अधिकारी आहेत. आणि त्या तीन कांडाचे तीन अधिकारी कोणते, तर याविषयी सांगितलं. कर्मकांडाचा अधिकारी जो पुरुष आहे तो विषयासक्त पुरुष आहे, ज्याला विषय भोगाविषयी अंतकरणामध्ये वासना आहेत. अशा पुरुषाने पहिल्यांदा कर्मकांडाचं अनुष्ठान करावं, म्हणजे त्याच्या अंतकरणाची शुद्धी होईल. दुसरी गोष्ट, ज्याच्या अंतकरणाची शुद्धी झालेली असली तरीसुद्धा ज्या पुरुषाच्या अंतकरण स्थैर्य त्याच्या ठिकाणी नाही, चित्तवृत्ती शुद्ध असली तरी जी चंचल असेल तर त्याविषयी त्याच्या अंतकरणामध्ये या ठिकाणी आत्मानंद प्रत्यक्ष उपलब्ध होत नाही, आत्मानंदाची उपलब्धी होत नाही, कारण ती चित्तवृत्ती चंचल आहे. थोडक्यात हा पुरुष कोणता आहे, ह्या पुरुषाला कधी कधी जीवनामध्ये वैराग्य पण निर्माण होतं की ज्या वेळेला विषयांच्या ठिकाणी होणारं दोषदर्शन, विषयांचं असणारं पारतंत्र्य, क्षणभंगुरत्व, अनित्यत्व, हे सगळं पाहिल्यानंतर कधी वैराग्य निर्माण होतं. पूर्व अनंत जन्मीच्या संस्काराने कधी पुन्हा विषयासक्ती निर्माण होते. म्हणजे ज्या पुरुष विषयासक्त आहे त्याने कर्माचं, आणि ते कोणतं, तर त्याने आपल्या वर्णाश्रमानुरूप आलेलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये कर्तृत्वाचा मद आणि फलाची इच्छा टाकून ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं आणि मोक्षासाठी करावं. म्हणजे परंपरेने मला चित्तशुद्धीद्वारा ह्या कर्मानुष्ठानाने मोक्ष मिळणार आहे असं नाथ महाराज सांगतात. आणि ज्या पुरुषाच्या ठिकाणी विषयासक्ती, कधी वैराग्य तर कधी विषयासक्ती, हे दोन्ही असू शकतात, मग अशा पुरुषांनी नेमकं काय करावं, तर त्याच्यासाठी हे उपासनाकांड सांगितलेलं आहे. भगवंताची केलेली जी काही भक्ती आहे त्या भक्तीमुळं त्याच्या अंतकरणाची शुद्धताही होते आणि त्याच्या अंतकरणाची स्थिरता पण होते. हे ऐकांतिक भक्ताला हे दोन्ही फळ प्राप्त होतात. आता जर तुम्हाला या ठिकाणी जर कर्म आणि उपासना, कारण उपासना हे सुद्धा एक मानसिक कर्म आहे, म्हणून त्यांचा अज्ञान कालातला समसमुच्चय हा सुद्धा उपनिषदाला सुद्धा मान्य आहे. चांगलं लक्षात घ्या ही गोष्ट. कोणत्या उपनिषदात आहे संदीप महाराज? ईशा उपनिषदात आहे ना, ईशावास्य उपनिषदामध्ये कोणतं, की त्या ठिकाणी केवळ जो उपासना करतो आपलं, बरोबर काय सांगितलं, अंधं तमं प्रविशन्ति ये विद्याम उपासते ततो भूय एव तमो ये विद्याम उपासते. जे अविद्येमध्ये, म्हणजे जे लोक केवळ कर्माचं अनुष्ठान करतात ते अंधतम याला जातात, आणि जे उपासनेचं करतात ते त्याच्यापेक्षाही अंधतमाला जातात. याचा अर्थ काय, हे जे दोन्ही जर अंधतमाला जातात तर यांचं अनुष्ठान करून काय उपयोग आहे, हे सांगण्यात तात्पर्य नाही. सांगण्यात काय आहे, अज्ञान काळात उपासना हे सुद्धा मानसिक कर्म आहे. म्हणून त्या जैमिनी सूत्रामध्ये संकर्षण कांड सांगितलं की त्याच्यामध्ये मानसिक कर्म म्हणून उपासनेचा विचार केलेला आहे. तर या ठिकाणी असं आहे की ज्या मनुष्याला आसक्ती विषयासक्ती आहे आणि विषयाविषयीचं वैराग्य येतं, पण दोन्ही एकच स्थिर राहत नाही, अशा पुरुषांनी ही उपासना करावी. आणि किंवा कर्म आणि उपासना ही चित्तशुद्धीद्वारा आणि चित्तस्थिरतेद्वारा ज्ञानाचा अधिकारी करून त्याला ज्ञान मिळवण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी ह्या कर्मकांड आणि उपासनाकांडाचं त्याने अनुष्ठान करावं. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की ह्या दोन्हींचं झाल्यानंतर ज्याला आता की अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं, इतकं निर्विणानाम ज्ञानयोग न्यासिनाम यह कर्मसु, जे निर्विण्ण म्हणजे वैराग्य संपन्न झालेले आहेत अशा पुरुषाला ऐहिकीचे का परत्रीचे
भोग पाईक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. सगळ्या जगातले ऐहिक भोग किंवा मृत्यूलोकातले किंवा परलोकातले उपलब्ध झाले तरी त्याला भोगावे असं वाटत नाही. वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना, का अंगण सुये आलिंगना प्रेताच्या. प्रेताला कोणाला आलिंगन द्यावं वाटत नाही, वांते झालेलं अन्न खावं वाटत नाही, त्याप्रमाणे त्याला इहलोक किंवा परलोकाचे भोग ज्याला वाटतात असा हा पुरुष ज्ञानाचा अधिकारी आहे, अशा प्रकाराने सांगितलेलं आहे. आणि इथं आता सांगतात यथा इच्छेशी तथा करू, तुझी जशी इच्छा असेल तसं कर. याचा अर्थ तुझा अधिकार पाहून बघा, आणि काय वाटलं तर लगेच विचार. तुझा अधिकार पाहून या ठिकाणी मी सांगितलेलं हे ज्ञान याचा विचार कर, याचा विचार कर, आणि विचार करून यथा इच्छेशी तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. जशी इच्छा असेल म्हणजे तुला मोक्षप्राप्तीसाठी तुझ्यासाठी जे अंतरंग साधन ज्ञान आहे किंवा जे क्रमयोगाचं साधन कर्म उपासना आहेत, याद्वारा ज्ञानाला प्राप्त करून तुला मोक्षप्राप्ती करून घेता येईल. तेव्हा त्याच्यापैकी जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. याचा अर्थ ज्ञान किंवा कर्म याच्यातील तुला जे इष्ट वाटेल त्याचं तू अनुष्ठान कर असं सांगितलं. याच्यावर एक टिप्पणी दिली, मी 10वी वाचतो की हे जोगांनी याच्याविषयी एक टिप्पणी दिली. ती का दिली तर त्याचं कारण आहे की गीता रहस्याच्यामुळं त्या काळामध्ये विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी, चांगलं लक्षात घ्या, पुन्हा कधी सांगितले असेल, लोकमान्य टिळकांनी जो गीता रहस्य ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं खंडन हे जे शांकर अद्वैत तत्त्वज्ञान आहे त्याप्रमाणे ते होऊन जातं, बरेच लोक करतात. इतकंच नाही, त्या काळातल्या काही विद्वानांनी लोकमान्य टिळकांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की हे तुम्ही लिहिलं परंतु हे शास्त्राचं मनोगत नाही. काही लोकांनी त्यांना म्हटले, लोकमान्य टिळकांना म्हटले की त्यांनी सांगितलं तर हा ग्रंथ कसा झाला. त्यांनी सांगितलं विषयाला घेण्याच्या योग्यतेचा झाला. तुमचा ग्रंथ फक्त विषयाला घेण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचा राग धरला नाही मनात, त्यांना कोणतं उत्तर दिलं नाही. त्याचं कारण असं होतं की त्या काळात पारतंत्र्याच्या काळामध्ये विवेकानंदांचा, लोकमान्य टिळकांचा काळ असा होता की पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य पाहिजे होतं. स्वातंत्र्य होण्यासाठी लोकांनी नुसत्या मोठमोठ्या ज्ञानाच्या चर्चा करून उपयोग नाही, ती भारतभूमी आपली भारतमाता स्वतंत्र केली पाहिजे. त्यासाठी लोकांना जागृत करताना म्हणजे कर्मप्रवण केलं पाहिजे, म्हणून त्यांनी तो एक स्वतंत्र अशा प्रकारचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या वास्तविक त्यांनी सांगितलं, त्यांना काही लोकांनी आवाहन केलं, या तुम्ही आमच्याबरोबर वाद करा. लोकमान्य टिळकांनी वाद पण केला नाही. त्याचं वादाला घाबरले असं नाही, परंतु त्यांचं जे उद्दिष्ट होतं तेच वेगळं होतं की आता सध्याच्या काळामध्ये, सद्य परिस्थितीमध्ये लोकांना कर्मप्रवण करण्यासाठी कर्मावर भर देऊन ते बोलले, ज्ञानावर भर दिला नाही. परंतु त्यांची एक डायरी, मी मागं सांगितलं असेल, आपले भास्कर महाराज टिळक महाविद्यालयात होते ना, तेव्हा त्यांनी तिथून ते डायरी आणले. लोकमान्य टिळकांच्या काही हस्ताक्षर पण आहे त्याच्यात. तर ते त्याच्यामध्ये ज्या काही यांनी गीता रहस्यामध्ये आचार्यांना दंडी मुंडी काय म्हटलेलं आहे, तर पेक्षा त्याच्यामध्ये आचार्यांचा फार मोठा गौरव केलेला आहे. ही त्यांची दैनंदिनी आहे. आणि त्या दैनंदिनीमध्ये जसं जसे त्यांचे विचार गंभीर होत गेले तसं तसं आचार्यांच्या भाष्याचं महान आदर त्यांनी केलेला आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला आम्हाला कधी एखाद्या मताचं, आपल्याला आपली बुद्धी अपरिपक्व असते आणि एखादं मत आपल्याला आपल्या स्वभावानुसार, संस्कारानुसार आपल्याला आवडतं. म्हणून शास्त्राचं हृदय जाणून घेताना पूर्वीच्या काळापासून ह्या खंडन मंडनाच्या पद्धती चालत आलेल्या आहेत. तर त्याच्या अनुसरून या ठिकाणी ही टिप्पणी थोडक्यात सांगतो. वाचू ना. गीता रहस्यकार म्हणतात, या श्लोकात कर्मपारतंत्र्याचे गूढतत्व सांगितले आहे. आत्मा स्वतः जरी स्वतंत्र आहे तरी जगाच्या म्हणजे प्रकृतीच्या व्यवहाराकडे नजर दिली असता असे आढळून येते की कर्माचे जे रहाटगाडगे अनादी कालापासून चालत आहे त्यावर आमची काही सत्ता नाही. पण हे सर्व म्हणणे आज्ञ जीवाला लागू आहे. आता काय आहे की
काही लोकांचा जे लोक म्हणतात ना कर्माने मोक्ष आहे असं म्हणता, याचा अर्थ काय आहे? कर्म करण्यावरच सर्व काही अवलंबून आहे. कसं? आत्मा स्वतंत्र आहे. आत्मा स्वतंत्र आहे. सर्व तंत्र स्वतंत्र आहे. स्वतः सिद्ध आहे. स्वयंप्रकाश आहे. हे सगळं जरी खरं असलं तर अज्ञानी जीव सुखीदुःखी होताना दिसतात की नाही? जन्ममरण परंपरा भोगतात की नाही? आणि मग हा प्रभाव कोणाचा आहे त्यांच्या जीवनावर? कर्माचाच प्रभाव आहे की नाही? हे लोकमान्य टिळकांनी कर्माचा प्रभाव आहे. कारण लोकांकडे नजर टाकली का जे अनादा काळापासून ज्या अर्थी जन्ममरणाचं राहाडगाडगं चालू आहे त्याच्यावर त्यांची सत्ता नाही. त्या जन्ममरण परंपरेला ते खंडित करू शकले नाहीत. अशी स्थिती आहे. म्हणून हे उदाहरण कोणासाठी लागू आहे? अज्ञानी पुरुषांसाठी हे लागू आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्म्याला लागू नाही. आत्म्याला जन्ममरण आहे का अज्ञानी पुरुषाला जन्ममरण आहेत? आत्म्याला जन्ममरण नाही, पण अज्ञानी पुरुषाला मात्र जन्ममरण भोगावंच लागतं. स्वामी महाराज म्हणायचे आत्मा असंग आहे त्याला जन्ममरण नाही. आत्मा असंग आहे पण तुला आत्म्याच्या असंगाविषयी तू निसंग आहेस ना. मी असंग आहे असं मी आत्मा असून तो असंग आत्मा मी आहे असा तुला बोध झालेला नाही. त्यामुळं तुझी जन्ममरण परंपरा जी आहे ती खंडित झालेली नाही. म्हणून अर्जुन हा जो आहे त्या ठिकाणी साधारणपणे अज्ञानी पुरुष हे कर्माचे अधिकारी आहेत. त्यांना क्रममुक्तीनंच त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास करावा. ठीक चालले ना? त्यांनी काय करावं? कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान असा जो क्रम आहे या क्रमानेच त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान करावं आणि मोक्षाला प्राप्त व्हावं. आता तिथं काय आहे ते म्हणतात की अर्जुन हा ज्ञाननिष्ठ होण्याला अधिकारीच मुळात नव्हता हे उघड होतं. गुणातीताला प्रकृतीस्त्वाम नियोक्षती असे म्हणता येणे शक्य नाही. आता ते हे टिपा दिले, हेच मान्य केली पाहिजे असं नाही. हे फक्त त्यांनी लिहिली म्हणून एक विचार सांगतो. तर याच्यामध्ये यांनी सांगितलं का अर्जुन हा ज्ञाननिष्ठ होण्याला योग्य नव्हता. आता याच्या पुढं जाऊन त्यांनी सांगितलं, चांगलं थोडं चिंतन लक्षात ठेवा. पुढं जाऊन यांनी असा निष्कर्ष काढलाय की अर्जुनाला ज्ञान झालं पण नाही. गीता ऐकून अर्जुनाला ज्ञान झालं पण नाही, कारण अर्जुन कर्माचा अधिकारी होता. नंतर ते ज्ञान त्याला सांगितलं भगवंतानी, थोडं त्याला परोक्ष झालं पण ते विस्मृत झालं. आणि त्याच्यासाठी पुन्हा महाभारतामध्ये त्याला कोणतं काय अनुगीता सांगितली आणि तेव्हा त्याला पुन्हा आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं असं सांगितलं जातं. याविषयी नाथ महाराजांनी भागवतामध्ये ही शंका उपस्थित केली की असं लोक म्हणतात की अर्जुनाला ते ऐकून ज्ञान झालं नाही. तर ते म्हणतात जर अर्जुनाला गीता ऐकून ज्ञान झालं नाही असं जर कोणी म्हणत असतील तर त्याच्या जिभेला सुळबुळीत किडे होतील असं नाथ महाराजांनी लिहिलंय. त्याच्या जिभेला सुळबुळीत किडे पडतील. याचा अर्थ अर्जुनाला ज्ञान झालं. अरे अर्जुन स्वतः सांगतो नष्टो महा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव असं अर्जुन म्हणतो की नाही. आता मला राहिले का काही? तव वचनम करिष्ये. भगवान म्हणजे काय यथा इच्छेशी तथा करू. आणि तो काय म्हणतो? तर करिष्ये वचन, तू जे सांगशील ते करील. स्वामी महाराज सांगायचे जर म्हटला की आता माझ्यावर हे चालव, बाण चालव, तर मी तुझ्यावर पण चालवेल. इतका अनन्य झाला होता. त्याला एक कोणत्याही प्रकारची शंका राहिली नव्हती. असा त्याचं संपूर्ण संशयाचं निराकरण झाल्यानंतर निसंदेह अवस्थेमध्ये त्याला प्रमाणगत संशय राहिला नाही, प्रमेयगत संशय राहिला नाही, विपरीत भावना राहिली नाही असा अर्जुन या ठिकाणी गीतेमध्ये स्वतः सांगतो. आहे की नाही? कच्चिदेत श्रुतं पार्थ तो एकाग्रेण चेतसा कच्चिदाज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुन उवाच नष्टो महास्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी हे यांचं मत आहे. कोणाचं?
बापट यांचं मत आहे. आणि लोकमान्य टिळक जे सांगतात ते काय सांगतात, कर्माने मोक्ष आहे असं सांगतात. आणि हा जो मोक्ष आहे तो का सांगतात याच्याविषयीच आपण विचार केला. कर्माने मोक्ष असं विवेकानंद आपलं लोकमान्य टिळक का सांगतात, तर त्याच्यामध्ये त्यांचा काही उद्देश आहे. त्या उद्देशाने ते सांगतात, अधिकार भेदाने सांगतात. आता यावरून अर्जुन ज्ञाननिष्ठ होण्यास अधिकारी नव्हता हे उघड होते. गुणातीताला प्रकृतीच त्वाम नियोक्षती असे म्हणता येणे शक्य नाही. कारण ज्याला प्रकृती नियुक्त करते तो गुणातीत किंवा स्थितप्रज्ञच नव्हे. अर्थात हा उपदेश अनात्मज्ञ भेददृष्टी साधक पुरुषांसाठी आहे हे निर्विवाद सिद्ध होते. आता हा उपदेश जो सांगितलेला आहे तो गुणातीत पुरुषाला गुणातीत पुरुषाची, कारण काय तसा कोणता श्लोक आला आहे की या ठिकाणी जो पुरुष ज्ञानी असलं प्रकृतीस त्वाम नियोक्षती असं, प्रकृती तुला काय करील, नियोजित करील किंवा स्वभाव नियतम कर्म स्वभाव जेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोपी तत्. हे जे वर्णन सांगितलं, अर्जुन जरी तू मोहामध्ये अज्ञानामुळं विपरीत भावनेमुळं कर्म करणार नाही असं जरी तू म्हटला तरी तू कर्म करणारच. कारण तुला काय करेल, प्रकृतीचा पगडा तुझ्यावर आहे, बरोबर ना. प्रकृतीच्या तू अधीन आहेस. अज्ञानी पुरुष काय आहे, प्रकृतीच्या अधीन आहे. आणि गुणातीत पुरुष काय आहे, प्रकृतीपासून पूर्णपणे स्वतंत्र, प्रकृतीहून भिन्न, बरोबर ना. प्रकृतीच्या गुणांच्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अतीत झालेला हा पुरुष आहे. तर त्याला त्याच्यावर प्रकृती परिणाम करू शकते का, त्याच्यावर कर्माचा परिणाम होऊ शकतो का, नाही. कारण का, बरं तो गुणातीत झाला याचाच अर्थ काय केला, त्यांनी कर्माचं जे बंधन आहे त्या बंधनातून तो निर्मुक्त झालेला आहे. मग त्याला प्रकृती पुन्हा कर्माकडे प्रवृत्त करील काय. कर्तुम नेच्छसी यन्मोहात, अज्ञानी पुरुषावर प्रकृती प्रभाव करू शकते, ज्ञानी पुरुषावर प्रकृती प्रभाव करू शकत नाही. त्याच्यासाठी मागे श्लोक गेले की जो अहंकार विमूढात्मा कर्ताहमिती म्हणते. अहंकार जो ज्याच्या ठिकाणी अनात्म पदार्थाविषयी तादात्म्याभिमान आहे त्या पुरुषावर प्रकृती ही प्रभाव करणारच, बरोबर ना. आणि तो अधिकारी कोणाचा आहे, कर्माचाच आहे. परंतु तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. असा जो गुणातीत पुरुष आहे तो कर्माच्या तावडीत सापडेल का, कर्माचा किंवा प्रकृतीचा किंवा त्रिगुणांचा प्रभाव त्याच्यावर होईल का, अर्थात होणं शक्य नाही. मग आता या ठिकाणी म्हणतात हा उपदेश मग कोणासाठी, तस्माद युद्धस्व भारत, किंवा तू कर्म कर, बरोबर ना. किंवा स्वे कर्मण्याभिरता संसिद्धीम लभते नरहा, हा क्रमयोगाचा जो उपदेश आहे हा उपदेश अनात्मज्ञ आणि भेददृष्टी जोपर्यंत आहे त्या पुरुषासाठी हा कर्माचा उपदेश आहे. का ज्ञानवान पुरुषाला कर्म केलं पाहिजे, किंवा कर्म आणि ज्ञान यांचा समसमुच्चय सिद्ध होतो का. कर्म आणि ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा समसमुच्चय आहे का. क्रमसमुच्चय मान्य आहे पण समसमुच्चय नाही. म्हणून ज्ञानवान पुरुषाला हा उपदेश करणं शक्यच नाही असं सांगतात. आणि मग पुन्हा 63व्या श्लोकामध्ये यथेच्छसी तथा कुरु या वाक्याचा फार गूढ अर्थ आहे. असे म्हणून हे ज्ञान तू समजून घेतले म्हणजे तू स्वयंप्रकाशी होशील व नंतर स्वेच्छेने जे करशील तेच धर्म्य व प्रमाण होईल. आणि अशा प्रकारची स्थितप्रज्ञाची अवस्था तुला प्राप्त झाल्यावर तुझ्या इच्छेला आळा घालण्याची जरूर राहणार नाही असा यातील खरा भावार्थ आहे असे रहस्यकार सांगतात. पण तो भावार्थ रहस्यकारांच्या मनाचा आहे, मूळ श्लोकातून तो निघत नाही. आता यांनी काय, हे सुद्धा चिंतन फार मनन करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी लोकमान्य टिळक असं म्हणतात की अर्जुना तुला यथेच्छसी तथा कुरु असं जे सांगितलेलं आहे या वाक्याचा फार गूढ अर्थ आहे.
याचा तुला वाटेल ते कर हे म्हणण्यामध्ये काही गूढ अर्थ आहे. आणि तो गूढ अर्थ काय आहे, तर तू हे ज्ञान समजावून घेतलं म्हणजे तू काय होशील, हे ज्ञान घेतल्यानंतर तुला स्वयंप्रकाश आत्म्याचं, हे ज्ञान म्हणजे कोणतं, स्वयंप्रकाश आत्मा, हे ज्ञान झालं की त्यानंतर तू स्वेच्छेने तुला जी इच्छा होईल, हे ज्ञान एकदा झालं, ज्ञान झाल्यानंतर तुला आता जी इच्छा करशील त्या इच्छा, तुझी ती इच्छा ती धर्माला अनुसरण असेल, ती प्रमाण असेल असं सांगितलं. आणि अशा प्रकारचं तू स्थितप्रज्ञ दिशेला प्राप्त होशील आणि त्यावेळेला तुला तुझी जी इच्छा होईल, काय ते सांगतात ना, ज्ञानवान पुरुषाची हा 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 ते आहे, निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेध. निस्त्रय गुण्याला तू जेव्हा प्राप्त होशील त्यावेळेला तुला विधी आणि निषेध राहणार नाही. तू कोणती जरी इच्छा केली तर त्या इच्छेला तुला आता निरोध करायची गरज राहणार नाही, असा त्याचा अर्थ आहे असं रहस्यकार सांगतात. पण ते म्हणतात की हा जो अर्थ केलेला आहे, हा जो केलेला लोकमान्य टिळकांनी अर्थ आहे तो त्यांनी मनाने केलेला अर्थ आहे, तो मूळ श्लोकातून हा अर्थ निघत नाही. कारण ज्या वेळेला बुद्धी तुमची साम्यावस्थेला जाते किंवा तुम्हाला यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला ते म्हणतात की वाईट इच्छा शिल्लक राहत नाही. को विधी को निषेध, हे जे वचन आहे वेदाचं, पण निषिद्ध त्याच्याकडून घडतच नाही. कारण त्याला काय झालेले, आत्मस्वरूपाची यथार्थ ज्ञान झालेलं आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी इच्छा शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळं ह्या पुरुषाची इच्छा स्वातंत्र्य त्याला प्राप्त होतं. आणि त्याला इच्छा स्वातंत्र्य प्राप्त झालेला पुरुष त्यांची कोणतीही इच्छा झाली तर ती जगालाही अपायकारक होत नाही आणि त्यालाही अपायकारक होऊ शकत नाही, असं सामान्यपणे कोणी लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. पण ते म्हणतात की जो मनुष्य प्रकृतीला परतंत्र झालेला आहे, म्हणजे कर्माचा अधिकारी आहे, जो मनुष्य कर्म परतंत्र आहे, अशा पुरुषाच्या ठिकाणी इच्छा, अशा प्रकारची इच्छा की जी इच्छा कोणत्याही लोकांना अपायकारक नाही आणि स्वतःलाही अपायकारक नाही, अशा अज्ञानी पुरुषाच्या इच्छेचं स्वरूप असणं कधीही शक्य नाही. कारण का, ज्ञानी पुरुषसुद्धा तीव्र प्रारंभाचं उल्लंघन करत नाही. परंतु या ठिकाणी एखादा मनुष्य स्थितप्रज्ञ झाला याचा अर्थ त्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तरीसुद्धा त्याच्या प्रारब्धाच्या तीव्र गतीनुरूप त्याच्याकडून पुन्हा कर्म होत राहीलच की नाही, त्याच्याकडून कर्म होतच राहील. आणि ते कर्म असंच असेल असं नसेल असं त्याच्याविषयी विधान करता येईल का, करता येणार नाही. कारण ते म्हणतात की खरं त्याची समजूत, काय ज्ञान होणं म्हणजे क्रियेत बदल होणं नाही, भावनेत बदल होणं हे ज्ञानाचं स्वरूप नाही. ज्ञान हा समजुतीतला बदल आहे की त्याला प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. याचा अर्थ ज्ञानवान पुरुषसुद्धा त्याच्याकडून जो काही आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत, अविद्यालेश जोपर्यंत आहे, प्रारब्ध लेश जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या प्रकृतीच्या द्वारा त्याची कर्म पूर्वसंस्कारानुसार अनुरूप होऊ शकतील. ती जगाला अगदी उपायकारकच होतील असं म्हणता येईल का, अपायकारक होणारच नाही असं म्हणता येईल का, असं म्हणता येणार नाही. बरं, त्यांनी कोणती कर्म केली, कोणतेही कर्म केली तरी ती त्याच्या बंधनाला कारण होत नाही. हा खरा त्या शास्त्र हृदय आहे, हे शास्त्राचा खरा काय अर्थ आहे. तर ते सांगतात की अशा बरं मग तुम्ही म्हणाल ज्ञानी पुरुष आता स्थितप्रज्ञ झाला त्याला प्रारब्ध नाही, प्रारब्ध कर्माचं उल्लंघन तो तरी करू शकतो का? ज्ञानी पुरुष तर तीव्र प्रारब्ध कर्माचं उल्लंघन करू शकत नाही. आम्ही सांगितलेलं आहे, गुणातीत किंवा स्थितप्रज्ञ तीव्र प्रारब्धाचे जरी उल्लंघन करीत नसला तरी अनात्मज्ञाप्रमाणे कर्मवश प्रकृती परतंत्र होत नाही. प्रारब्धाचं उल्लंघन करत नाही, पण प्रारब्ध माझा आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देईचा धर्म देई ऐसे देखणे ते पाही अनाहती, हा ज्ञानवानाचा निश्चय असतो. बर, असा निश्चय झालं प्रारब्धाचं जे प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्माचा भोगून क्षय करीत असतो. म्हणून मग तुम्ही म्हणणार मग तो प्रारब्ध कर्माने परतंत्र झालाय का?
परतंत्र झालेला नाही. कारण त्याला हे पण माहीत आहे, अज्ञानजनबोधार्थम प्रारब्ध मुक्ती श्रुती. अज्ञानी लोकांना ज्ञान व्हावं म्हणून शास्त्राने प्रारब्ध सांगितलेलं आहे. वास्तविक प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. ज्या वेळेला जर एखाद्या मनुष्याला 3 पत्नी असल्या आणि तो मनुष्य मरण पावला आणि जर कोणी म्हटलं की त्याच्या 2 पत्न्या विधवा झाल्या आणि एक मात्र सद्वा राहिली, असं कधी होईल का? कधी? किंवा 2 सद्वा राहिल्याने एक विधवा झाली, असं होऊ शकत नाही. तसं तत्त्वज्ञानी पुरुषाच्या स्वतःच्या अनुभूतीप्रमाणे प्रारब्धही नाही, क्रियमानही नाही आणि संचितही नाही, पण त्याचा जो व्यवहार दिसून येतो ज्ञानोत्तर, त्याची संगती साधण्यासाठी या ठिकाणी तो प्रारब्ध लेश मानलेला आहे. तत्वतः त्याच्या आत्मस्वरूपात आहे असं सांगण्यात श्रुतीचं तात्पर्य नाही. म्हणून सांगतात, एखादा ज्याला आत्मज्ञान विवर्जित जो पुरुष आहे, म्हणजे अनात्मज्ञ पुरुष आहे, तो कर्म परवश आहे, तो प्रकृती परतंत्र आहे. तसा अज्ञानी पुरुष काय कर्म परतंत्र आहे का? कधीच नाही. आणि त्यामुळं त्याला जरी भोग प्रारब्धाप्रमाणे होत असला तरी त्याला एक प्रारब्धाचं दुःख होतं, पण त्या अज्ञानी पुरुषाला त्या दुःखाचं होणारं दुःख ते त्याला होत नाही. म्हणून हा जो पुरुष आहे हा खऱ्या अर्थाने काय आहे? आनंदाचा सम्राट आहे. आनंदाचा सम्राट आहे आणि कोणत्याही देशकाल वस्तूंनी त्याच्या आनंदाला, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या सत्तेला प्रतिबंध केलेला नाही, असा हा पुरुष आहे. आणि त्या पुरुषाला यथा इच्छशी तथा करू हे सांगत असताना, तुझं यथा इच्छशी तथा करू म्हणजे आता तुझं ज्ञानाचा अधिकारी असेल तर अंतरंग साधन करून तू आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त हो. तू जर कर्माचा अधिकारी असेल तर तू कर्मयोगाचं अनुष्ठान कर आणि त्याच्याद्वारा मोक्षाला प्राप्त होऊन दोन्हीकडूनही तुला मार्ग आहे. एक अंतरंग आत्मावारी द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य असं साधन कर. अर्जुनाने सांगितलं की देवा तुझ्या मुखातून मी हे ऐकलं, आत्ताच मला काय झाले, नष्टो महास्मृतीर लब्धा, माझं अज्ञान निवृत्त झालेलं आहे. आणि ते तर ज्ञानोबारायण लिहिले सहकुटुंब सहपरिवारे, ते ज्ञान काय कर्माचे टवाळ दावी जे धर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते तेजोनी तेजी सकळ संसार जात. देवा हे सगळ्यांचा धर्म नाही आणि अधर्म, तेज धर्मम अधर्मंच, सगळ्यांचा परित्याग करून मी त्या धर्माच्या पापपुण्याच्या सुखादुःखाच्या बंधमोक्षाच्या अतीत झालेला आहे आणि सर्व तुझ्या कृपेने झालेलं आहे असं भगवान म्हणतात. तव प्रसादात, तुझी कृपेमुळे हे सर्व झालेलं आहे असं सांगतात. तर आपल्याला याचं काय असा जो पुरुष आहे, ज्या पुरुषाला हे शरीर, इंद्रिय, कर्म हे माझ्याहून पृथक आहे आणि मी काय आहे, मी नैष्कर्म्य स्वरूप मी आहे. मी देह नाही, स्थूल नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही, त्यांचे धर्म पण माझ्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही. जमीन आसमानाचा आमच्यामध्ये अंतर आहे. या आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही आनाहती. आणि ह्या बोधावरच्या अर्जुनाला भगवान म्हणतात की यथा इच्छशी तथा कुरु, म्हणजे तुला इच्छासुद्धा कधी होईल, तुझ्या प्रारब्ध स्वामी महाराज सांगायचे ऐकांतिक प्रारब्धवादामध्ये आज सांगितलेले आहे की जीवाला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रारब्धच आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करत असतं. परंतु ते जे आहे ते देहसंबंधी आहे का ते आत्म्याला काही इजा करणार आहे? आत्म्याला त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून हा परमार्थ जो आहे तो परमार्थ म्हणजे क्रियेचा नाही, भावनेचा नाही, तो काय आहे, समजुतीचा आहे. एकदा समज यथार्थ झाली तर त्याच्यापुढं तू काही केलं तरीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा मोक्षाचा प्रतिबंध त्याच्यासमोर येत नाही. तो आपल्या वास्तव स्वस्वरूप स्थितीलाच प्राप्त झालेला असतो की जिच्यामध्ये चळढळ पुन्हा होत नाही, अशा अर्थाने सांगितलं. यांनी एक चिंतन केलं म्हणून सांगितलं. आता भगवान माऊलींनी याच्यावर जे काही चिंतन केले त्यातल्या काही वया झालेल्याच आहेत, राहिलेल्या उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
याच्यामध्ये कसं ज्ञानदेव तुकाराम 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 तुकार त्याचं एक राहिलं वाक्य की लोकमान्य टिळकांना जेव्हा काही त्या काळच्या मोठ्या चांगल्या महापुरुषांनी सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर वाद करा, तर त्याचं खंडन करण्याची गरज नाही. त्यांनी वाद का केला नाही? कारण ते म्हणे हे माझ्या ग्रंथाचं खंडन करायला मीच समर्थ आहे. असं त्याचं खंडन म्हणजे मला माहीतच आहे खंडन हे तो होऊ शकतं, पण असं असून सुद्धा मी हे लोककल्याणासाठी हे कृती केलेली आहे, ग्रंथाची आकृती केली. त्यामुळे तुम्ही खंडन करावं आणि माझे काही त्याच्यामध्ये चुकीची मत आहे असं मला वाटत नाही. हेच मुद्द्याचे मी ठरवलं तर शंकराचार्यांच्या दृष्टीनं त्याचं खंडन होऊ शकतं आहे. आणि ते खंडन दुसऱ्याने केलं म्हणजे होईल असं नाही, मीच करू शकतो ते. म्हणून त्यांची ती डायरी छोटी डायरी आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी खूप आचार्यांच्या विषयी अतिशय म्हणजे आदर व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये.